14 फेब्रुवारी प्रेम दिवस, ज्याला आपण मराठीमध्ये व्हॅलेंटाईन्स डे म्हणतो. तर आजच्या दिवशी आपण म्हणजे एखादा मुलगा किंवा एखादा प्रियकर आपल्या होणाऱ्या प्रियसीला एखादा प्रपोज करत असतो आणि त्यावेळी ती त्याला हो म्हणते, त्याच्या प्रस्तावाला ती हो म्हणते, तर तेव्हा त्याच्या मनात काय भावना निर्माण होतात तर त्या मी मंगेश पाडगावकरांच्या बोलगाणी काव्यसंग्रहामधल्या काही 4 ओळी म्हणून दाखवायचा प्रयत्न करतो. मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं. मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं. काय म्हणता, यात काय विशेष घडलं? अहो त्यालाच कळेल ज्याचं असं मन कुठेतरी जडलं. काय म्हणता, यात काय विशेष घडलं? अहो त्यालाच कळेल ज्याचं कुठेतरी मन जडलं. तुम्हाला हे सांगून कळणार तरी कसं, असलं गाणं तुमच्याकडे वळणार तरी कसं, पण ते जाऊ द्या, माझं गाणं मला गाऊ द्या. मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं. एक दिवस चंद्र सूर्य तारे वारे सगळं मनात साठवलं. एक दिवस चंद्र सूर्य तारे वारे सगळं मनात साठवलं आणि थरथरणाऱ्या हातांनी तिला पत्र पाठवलं. माझं अक्षर आधीच कापरं, त्या दिवशी जरा अधिकच कापलं, रक्ताचं तर सोडाच राव, हातातलं पेन सुद्धा होतं तापलं. माझं अक्षर आधीच कापरं, त्या दिवशी जरा अधिकच कापलं, रक्ताचं तर सोडाच राव, हातातलं पेन सुद्धा होतं तापलं. पत्र पेटीत टाकल्यानंतर आठवलं की पाकिटावर तिकीटच नव्हतं होतं लावलं. पत्र पेटीत टाकल्यानंतर आठवलं की पाकिटावर तिकीटच नव्हतं होतं लावलं. पण सांगायचा मुख्य मुद्दा, पत्र तिला मिळालं सुद्धा. पत्र तिला मिळालं सुद्धा. नक्की सांगतो तो पोस्टमन कोणाच्या तरी प्रेमात पडला असला पाहिजे, माझ्यासारखा त्याचा सुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे. हिरव्यागार रानातून हिरवगार पान फुललं. मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं. तर याच कवितेच्या आधारावरती प्रत्येकाचे व्हॅलेंटाईन्स वेगवेगळे आहेत. जसे प्रियकराचं व्हॅलेंटाईन त्याची प्रियसी आहे, जसे लहान मुलांचे व्हॅलेंटाईन्स कोण असू शकतात तर त्यांच्या स्वप्नामध्ये दिसणारा चॉकलेटचा बंगला असू शकतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे एखादा नवरा असेल त्याचा व्हॅलेंटाईन कोण असू शकतं तर त्याची पत्नी असू शकते. एखादा भक्त असेल आता तसं असायला पाहिजे, आता नसेल तर ती त्यांची. तर अशा पद्धतीने एखादा भक्त असेल तर त्यांची भक्ती करतो. शिर्डीचे साईबाबा असतील, दत्तगुरू असतील तर त्याचा भक्तीचा भाव असेल ते त्याचे व्हॅलेंटाईन असतील. किंवा एखादे आपले जे सरदार होऊन गेले, मराठे होऊन गेले, योद्धे होऊन गेले, त्यांचे व्हॅलेंटाईन कोण होतं तर म्यानातून उसळणारी तलवार होती. तसंच प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये कोण व्हॅलेंटाईन असू शकणार आहे तर आपले छत्रपती शिवाजी महाराज असू शकणार आहे. अशा पद्धतीने हीच एक गाणं साखळी घेऊन, अशा प्रकारची थीम घेऊन आम्ही इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट मधले काही हौशी कलाकार आपल्या समोर एक गाणं कल्लोळ नावाचा एक कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी या गाणं कल्लोळाचा आस्वाद घ्यावा ही विनंती. छोटी सी कसूर पे ऐसे हो खता, रूठे तो हुजूर पे मेरी क्या खता. छोटी सी कसूर पे ऐसे हो खता, रूठे तो हुजूर थे मेरी क्या खता. देखो दिल न तोड़ो, छोड़ो हाथ छोड़ो, देखो दिल न तोड़ो, अरे छोड़ो हाथ छोड़ो. छोड़ दिया तो हाथ बनोगे समझे, आज समझे.
नसते सगळी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार काटका होतो नसते सगळी तू जेव्हा नभ फाटून वीज पडावी कल्लोळ कसा ओढवतो नभ फाटून वीज पडावी कल्लोळ कसा ओढवतो ही धरा दिशाहीन होते ही धरा दिशाहीन होते अन चंद्र कोरता होतो नसते सगळी तू जेव्हा तारीफ तेरी निकली है दिल से आई है लब पे बन के कवाली शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी तुम्हें चुका है आंखों में आंसू दिल में उम्मीदें पर झोली खाली शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी ज्ञानातून उसळे तलवारीची पात ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की जय